नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. बोर्ड परीक्षा 2026च्या अनुषंगाने त्याआधी आपली पूर्व परीक्षा असणार आहे. तर पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने एक महत्त्वाची प्रश्नपत्रिका बघणार आहोत भूगोलाची. बघा मित्रांनो, भूगोलाची प्रश्नपत्रिका कशी असेल आणि ही प्रश्नपत्रिका जी आहे ती आपण उत्तरासहित बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेणेकरून तुम्हाला या प्रश्नपत्रिकेचा फायदा होईल आणि या प्रश्नपत्रिकेतली काही काही प्रश्न तुमच्या परीक्षेला सुद्धा येण्याची शक्यता आहे. तर या ठिकाणी बघा, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असतं ते आपण समजून घेणं गरजेचं आहे. तर बोर्डाच्या परीक्षेचं जे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असतं तेच स्वरूप आपल्याला इथे पूर्व परीक्षेचं असतं, ही गोष्ट आपण समजून घ्यायची आहे. तर बघा, पहिला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपल्याला अचूक पर्याय निवडायचे आहेत. याच्यामध्ये बघा, पहिला प्रश्न आहे अचूक पर्याय निवडामध्ये. तर याच्यात आपल्याला दिलेलं आहे की ॲमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे. या नदीच्या मुखालगत त्रिभुज प्रदेश आहे, विस्तीर्ण खाड्या आहेत, त्रिभुज प्रदेश नाही, मासेमारी व्यवसाय केला जातो. तर या ठिकाणी त्रिभुज प्रदेश नाही हे या ठिकाणी बरोबर आहे, कारण या अमेझॉन नदीच्या मुखालगत त्रिभुज प्रदेश नाहीये. ओके. त्याच्यानंतर भारताचे हवामान कसे आहे, कुठल्या प्रकारात मोडते? मान्सून, कटिबंधीय, उष्ण कटिबंधीय, समशीतोष्ण. तर मान्सून प्रकारचं हवामान आपल्याकडे असतं जून ते सप्टेंबरच्या दरम्यान. पेंटानॉल या दलदलीच्या प्रदेशात टिंबटिंब आढळतात. तर पिन्हाहा, माकाव, महाकाय ॲनाकोंडा का हिमबिबट्या? तर महाकाय ॲनाकोंडा. भारताला सुमारे टिंबटिंब किलोमीटरचा सागरी किनारा लाभलेला आहे. तर 7,500 किलोमीटरचा सागरी किनारा भारताला लाभलेला आहे. पुढे बघा, वेगळा घटक ओळखा. क्षेत्र भेटीसाठी आवश्यक साहित्य कुठलं? तर बघा, नोंदवही लागते, कॅमेरा लागतो, नकाशा लागतो, सूक्ष्मदर्शिकाची आवश्यकता नाहीये, हा वेगळा घटक आहे. भारतीय वनस्पती देवदार आहे, अंजन आहे, ऑर्किड नाहीये, ही ब्राझीलमध्ये आढळते, वड पण भारतामध्ये आढळतं. मानवी वस्तीस अनुकूल घटक: वाळवंटी प्रदेश, सुपीक जमीन, पाण्याची उपलब्धता, अनुकूल हवामान. या 3 गोष्टी आहेत, परंतु वाळवंटी प्रदेश हा वेगळा घटक आहे. ब्राझीलमधील नगदी पिके: कॉफी आहे, सोयाबीन आहे, रबर आहे, मका नाही, मका भारतामध्ये. चूक की बरोबर ते सांगा. बघा, ब्राझीलमध्ये जगातील सर्वाधिक वनस्पतीच्या प्रजाती नाहीत, हे चूक आहे, कारण आहेत असतं तर बरोबर. भारतातील लोकसंख्येचे वितरण असमान आहे, हे बरोबर आहे. ब्राझीलमध्ये पर्यावरण स्नेही पर्यटकाचा विकास होत आहे, हे पण बरोबर आहे. पर्यटनाचा विकास होत आहे. भारताच्या मध्यातून मकर वृत्त जातो, हे चूक आहे. कर्कवृत्त असतं तर बरोबर असतं. ओके. त्याच्यानंतर सतलज ही सिंधूची उपनदी आहे, हे बरोबर आहे. पुढे बघा, तिसरा झाला. चौथा प्रश्न जो आहे तो नकाशा. मित्रांनो, नकाशावर आधारित प्रश्न या भूगोलामध्ये आपल्याला असतात. त्याच्यामुळे भूगोलामध्ये तुमचे पुस्तकातले सगळे नकाशे आपण नीट वाचले पाहिजेत. सगळे नकाशे आपण नीट समजून घेतले पाहिजेत. आपण नकाशे वाचत नाही, समजून घेत नाही. तर सगळे नकाशे आपल्याला नीट वाचून समजून घेतलं पाहिजेत. ही लक्षात घ्या गोष्ट. बघा, ब्राझीलची राजधानी आपल्याला दाखवायचे, आमापा राज्य दाखवायचे, पिको दी नेब्लिना दाखवायचे, अवकर्षण चतुष्कोन दाखवायचे आणि पॅराना नदी आणि सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेले राज्य. तर बघा, ब्राझीलची राजधानी म्हणजे ब्राझिलिया इथं आहे आपल्याकडं. आमापा राज्य या ठिकाणी बाबा इथं आमापा राज्य आहे. पिको दी नेब्लिना बघा या ठिकाणी इथं तुम्हाला दिसतंय. त्याच्यानंतर अवर्षण चतुर्कोश तो जो आहे तो या भागात तुम्ही दाखवू शकता. पॅराना नदी बघा, इथून तुम्हाला इथं अशी ही जी आहे ना, ही पॅराना नदी आहे. सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेले राज्य रिओ दी जेनेरिओ. तर हे आहे. या सगळ्या गोष्टी ऑलरेडी इथं दाखवूनच ठेवलेल्या आहेत. पुढचा एक प्रश्न आहे आ. आता इथं तुम्हाला बघा हे 4 मार्क आणि इथे आपल्याला आ जो आहे याच्यामध्ये लक्षात घ्या, इथे आपल्याला काय करायचंय, नकाशाचं वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नाची उत्तरं या ठिकाणी आपल्याला लिहायची आहेत. आता इथे या नकाशाचे वाचन करून आपल्याला प्रश्नांची उत्तरं दिलीत. कुठले 4 प्रश्न सोडवायचे 4 मार्कांसाठी? बघा, नकाशा नीट वाचायचा आहे. जसं की इथं पहिला प्रश्न आहे, भारतीय प्रमाण वेळेचे रेखावृत्त कोणते? तर 82 अंश इथं 820 झाले, तर 82 अंश आणि 30 या ठिकाणी आपण सेकंद म्हणू शकतो, 30 मिनिटं. तर ही या ठिकाणी तुम्ही बघू शकता, इथे प्रमाण वेळ रेखावृत्त या ठिकाणी दिलंय 82 अंश 30 मिनिटं वगैरे. ओके. भारताचे अति दक्षिणेकडचे टोक. अति दक्षिणेकडचे टोक कोणी म्हटलं तर बघा, इथे इंदिरा पॉइंट आहे. इथं कन्याकुमारी दक्षिणेकडचं म्हणलं तर ठीक आहे, पण अति दक्षिणेकडचा हा प्रश्न आहे, त्याच्यामुळे इथे इंदिरा पॉइंट हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. भारताच्या दक्षिणेकडील देश कुठले? आता दक्षिणेकडील जर तुम्ही बघितलं तर इथे एक मालदीव देश आहे आणि इथे एक श्रीलंका, हे दक्षिणेकडचे देश आहेत. ओके. पुढचा पॉइंट बघा, भारताच्या मध्य भागातून कोणते अक्षवृत्त गेलेले आहेत? तर मध्य भागातून हे बघा कर्कवृत्त गेलेले आहे. मध्य भागातून हे बघा, भारताच्या मध्य भागातून इथून असं हे कर्कवृत्त गेल्याचं आपल्याला दिसतंय. भारताचे उत्तर दक्षिण अंतर किती आहे? उत्तर दक्षिण हे बघा, हा उत्तर आणि इथं दक्षिण, तर हे अंतर किती आहे बाबा? हे दिले 3200 किलोमीटर.
पूर्व पश्चिम म्हटलं असतं तर ते आपण म्हटलं असतं 3000 किलोमीटर. ओके. तर अशा पद्धतीने आपण हा खूप सोपा प्रश्न असतो. तुम्हाला 5 प्रश्न असतात. 5 पैकी 4 सोडवायचे. सोपा प्रश्न आहे. इथे आउट ऑफ मार्क मिळाले पाहिजेत. यानंतर भौगोलिक कारणे आपल्याला द्यायची आहेत. ब्राझीलच्या वर्षावनांना जगाची फुफ्फुसे का म्हणतात? कारण लक्षात घ्या मित्रांनो, प्रश्न खूप महत्वाचा आहे, की ब्राझील देशात उत्तरेकडील अमेझॉन नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात घनदाट अशी सदाहरित वर्षावने आहेत. कशी घनदाट आहेत आणि सदाहरित वर्षावने आहेत. आणि या वर्षावनातील वनस्पती मोठ्या प्रमाणावर वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे शोषण खूप मोठ्या प्रमाणात करतात आणि वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचं उत्सर्जन करतात. आणि या वर्षावनामुळे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. त्यामुळे यांना जगाची फुफ्फुसे म्हणतात. जसे की आपलं फुफ्फुस तेच काम करतं. कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो आणि ऑक्सिजन आपण आतमध्ये घेतो. म्हणून यांना जगाची फुफ्फुसे म्हणतात. बघा, जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश म्हणून ब्राझीलकडे पाहिलं जातं. याचं कारण काय? ब्राझील हा देश 3 शतकांपेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता. जसा भारत इंग्रजांचा होता, तसा ब्राझील पोर्तुगालच्या अधिपत्याखाली होता. आणि 20व्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात जागतिक वित्तीय समस्यांमधून हा देश सावरलेला आहे. आणि भविष्यात एक प्रमुख बाजारपेठ या दृष्टीने ब्राझीलकडे पाहिले जाते. आणि अशा प्रकारे जगाच्या विकासाला हातभार लावणारा देश म्हणून ब्राझीलकडे पाहिलं जातं असं आपण म्हणू शकतो. हिमालयातील नद्या बारमाही वाहतात. खूप महत्वाचा प्रश्न आहे बघा. हिमालयात बहुतांश नद्या ह्या अति उंचावरील बर्फाच्छादित पर्वत शिखरांमधून उगम पावतात. उन्हाळ्यात बर्फ वितळल्यामुळे उन्हाळ्यातही या नद्यांना पाणी मिळतं आणि पावसाळ्यात तर पावसाळा, हिवाळा, उन्हाळा तिन्ही ऋतूत या नद्यांना पाणी पुरवठा होतो. म्हणजे पावसाळ्यात तर पावसामुळे होतच, पण उन्हाळ्यामध्ये बर्फ वितळून होतं. त्यामुळे हिवाळा, पावसाळा, उन्हाळा या तिन्ही ऋतूंमध्ये पाणी इथं असतं. त्यामुळे आपण म्हणू शकतो की या नद्या जवळपास बारामाही आहेत. जवळजवळ सर्व नद्या बारामाही आहेत. आंतरराष्ट्रीय पर्यटन ब्राझीलकडे आकर्षित होतात. याची कारणं या ठिकाणी इथे दिलेत, की बाबा याचं कारण आहे, की पर्यटक जे आहे आंतरराष्ट्रीय ते ब्राझीलकडे का येतात? कारण पांढऱ्या शुभ्र वाळूच्या पुळण्या आहेत तिथे, निसर्गरम्य स्वच्छ सागरी किनारे आहेत, निसर्गरम्य बेटी आहेत, अमेझॉन नदीच्या खोऱ्यातील सदाहरित घनदाट वर्षावने आहेत, विविध प्रजातींचे प्राणी व पक्षी आहेत, विविध उद्याने आहेत. ब्राझिलिया, रिओ दी जेनेरिओ, साओ पावलो इत्यादी मोठी शहर आहेत आणि मॅनॉस बंदर आणि फुटबॉलचं स्टेडियम आहे. फुटबॉल हा यांचा खूप आवडता खेळ आहे इथल्या लोकांचा. तर या ठिकाणी पुढचा मुद्दा बघा. आता इथे बघा, इथे तुम्हाला 2 प्रश्न आहे. एक तर ह्या रेखीय ही जी माहिती दिली आहे, या माहितीच्या आधारे आपल्याला एक स्तंभालेख काढायचा आहे आणि प्रश्नांची उत्तरं. मित्रांनो 6 मार्क हातातले आहेत. अजिबात सोडायचं नाही. तर ह्या माहितीच्या आधारे तुम्ही स्तंभालेख आरामात काढू शकता. बघा अशा प्रकारे स्तंभालेख काढायचा. बघा, नागरी लोकसंख्येची टक्केवारी दिली. वर्ष 1960, 70, त्याच्यानंतर 80, 90, 2000, 2010. 1960, 70, 80, 90, 2000, 2010 लिहिलं. आणि ही बाबा टक्केवारी 47.1 त्या प्रमाणात हे स्तंभ काढले या ठिकाणी आपण. 47.1 म्हणजे 47च्या दरम्यान. त्याच्यानंतर 56.8 म्हणजे 50 आणि 60च्या मध्ये असा स्तंभालेख काढायचा आहे. तुम्ही बघून घ्या. मी काढलाय कशा प्रकारे, व्यवस्थित अशा प्रकारे काढायचा, याचा स्क्रीनशॉट घ्या. आणि प्रश्नांची उत्तर द्यायचे. सोपे प्रश्न असतात. वरील आकडेवारीत वर्षांतर किती? आता वर्षांतराचा जर विचार केला तर 90 मधून 60 गेले, 10 राहिले. 80 मधून 70 गेले, 10 राहिले. 90 मधून 80 गेले, 10 राहिले. म्हणजे 10 वर्ष. वर्षांतर 10 वर्ष आहे. कोणत्या दशकात नागरीकरणाचा वेग कमी झालेला दिसतो? आता वेग कमी केव्हा झालेला आहे? तर इथे बघा, या दशकात जरा कमी दिसतोय फरक. तुम्ही जर का विचार केला याच्यामध्ये 84 मधून 80 गेले तर साधारणतः 84 मधून 81 गेले तर साधारणतः 3% जवळपास आहे. म्हणजे 1970 वेग कमी. 2000 ते 2010 मध्ये वेग कमी आहे. 1970 ते 1980 या दशकात किती टक्क्याने वाढ झाली? बघा, 70 ते 80 मध्ये बघा, 66 मधून 56.8 वजा करा, तुम्हाला उत्तर मिळेल 9.2%. ठीक आहे. पुढे किंवा तुम्ही हा जो रेषालेख दिलेला आहे याच्यावरून तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं लिहायचे. तर हा रेषालेख बघा, जसं की कोणत्या देशाचे सरासरी आयुर्मान जास्त आहे? तर इथं 75 दिसतंय, इथं 68 दिसतंय. तर 75 जास्त आहे. हे कुठल्या देशाचं? 75 आहे ब्राझील. ओके, हे ब्राझीलचं आहे. म्हणजे ब्राझीलचे आयुर्मान जास्त आहे. तर एकदम सोपं आहे. तर या आलेखाला बघायचंय आणि या प्रश्नांची उत्तरं ऑलरेडी तुम्हाला इथं दिसतात. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. सविस्तर उत्तरे द्या. याच्यामध्ये क्षेत्रफळ म्हणजे काय हा प्रश्न आहे. उत्तर तुम्हाला इथं दिसते स्क्रीनवरती, तुम्ही बघून घ्या. त्याचबरोबर भारताच्या हवामानातील हिंदी महासागर आणि हिमालयाचे महत्त्व स्पष्ट करणारं आहे. हे पण प्रश्नाचं उत्तर तुम्ही बघून घेऊ शकताय. हे बघा. त्याच्यानंतर भारत व ब्राझील या देशात चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील साम्य व फरक स्पष्ट करायचा आहे, जो तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय. ठीक आहे. तर या ठिकाणी मित्रांनो अशा प्रकारे आपण भूगोलाची प्रश्नपत्रिका जी आहे ती उत्तरासहित बघितली.
नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.